शिवाजी महाराज की जय। हे हॉटेल आहे जगदंब, या सरांचं हॉटेल आहे. ते जे वाजवत आहेत त्याला तारप वाद्य म्हणतात. मित्रांनो, मिलिंद सरांची बर्गमॅन आपण चालवायला घेतली. सुंदर वॉटरफॉल. तुम्हाला परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निघतो आम्ही, चलो बाय. मित्रांनो, पुन्हा एका नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. आपण निघालोय बाईक राईडला. मिलिंद सरांनी आपल्याला जॉईन केलेलं आहे. आपण आहे आत्ता जव्हार रोडवर आणि या सुंदर अशा स्पॉटवर थांबून आपण आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता, वरती मी झूम करून पण दाखवतो. सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि अशा जबरदस्त नेचरमध्ये आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण. आता पुढे जव्हारपर्यंत आम्ही बाईक राईड करणार आहोत. जव्हारहून आम्ही रिटर्न नाशिकला जाऊ. तुम्ही पण आमच्या सोबत चला आणि व्ह्यूज एन्जॉय करा. जबरदस्त असा वॉटरफॉल तुम्हाला झूम करून दाखवतोय. जिथं आपल्या ब्लॉगची सुरुवात केली तिथंच मागे वरती डोंगरावरून वॉटरफॉल पडत होता. म्हटलं ब्लॉगची सुरुवात इथंच करावी आणि इथून हा छोटासा वॉटरफॉल. सुंदर रोडवर आपली बाईक राईड सुरू आहे. मित्रांनो, हलका हलका मस्त पाऊस होतोय. आपण जवळच्या 40-1 किलोमीटर अलीकडे आहोत. सुंदर सगळीकडे ग्रीनरी आहे, एकदम मस्त. पाऊस थोडा कमी झालेला आहे. हा हा हा, क्या ब्युटी आहे, क्या बात आहे. मनोहर 89 किलोमीटर. थोडंसं आपण घाटामधून खाली उतरल्यानंतर सुंदर वॉटरफॉल. पाऊस थोडा कमी झाला आहे म्हणून मी लगेच कॅमेरा वर काढला. सुंदर असे दृश्य आपल्याला समोर बघायला मिळत आहेत घाटामधले. आपण जव्हारच्या दिशेने निघालो आहोत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे वातावरण खूप छान आहे. बाईक राईडसाठी ते एकदम जबरदस्त क्लायमेट आहे. सुंदर असे रस्ते. सुंदर अशा ठिकाणी आपण एका ब्रिजवर थांबलेलो आहे, जव्हारच्या अलीकडे. समोर बघू शकता तुम्ही. आपली बाईक इकडे मिलिंद सर. आणि या इकडचा व्ह्यू. मित्रांनो, मिलिंद सरांची बर्गमॅन आपण चालवायला घेतलेली आहे. मिलिंद सरांनी आपली यामा घेतली चालवायला. म्हटलं बर्गमॅन गाडी कशी ते चालून बघू, कसं काय वाटते गाडी. त्या हिशोबाने मी घेतली त्यांची गाडी चालवायला. सर आपली यामा चालवत आहेत. मित्रांनो, आपण जव्हारच्या अलीकडे मोकड्याला थांबलो आहे जेवणासाठी. जेवणाची वेळ पण झाली होती आणि पाऊसही येत होता. त्याच्यामुळे मिलिंद सरांना म्हटलं आपण जेवण करून घेऊ, मग पुढे जाऊ जव्हारला. या हॉटेलमध्ये जेवण करतोय जगदंब. मिलिंद सरांच्या ओळखीचंच वाटतं, जगदंब हॉटेल. आपल्या बाईक्स इथं लावल्या आपण. सरांची बाईक तिकडे आहे. आपल्या इकडं सामान ठेवलंय. मिलिंद सरांनी कदाचित ऑर्डर दिली, शेवभाजी का काहीतरी सांगितलंय, मला माहित नाही काय सांगितलंय. हे हॉटेल आहे जगदंब, या सरांचं हॉटेल आहे. इथं छानसं असं जेवण करू आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. मित्रांनो, आपण हॉटेलला जेवण तर केलं, पण मी नंतर जेवणानंतर विसरून गेलो शूट करायचं, कारण की पाऊस खूप चालू होता. समोर बघू शकता तुम्ही जव्हारचं एंट्रीचं बोर्ड आहे. जव्हार पर्यटन शहरात आपले सहर्ष स्वागत. आपण जव्हारमध्ये एंट्री घेतली पण खूप लेट घेतलेली आहे. आपण जव्हारमध्ये एका स्पॉटला पोहोचलेलो आहोत. तो म्हणजे समोर बघू शकता तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले ठिकाण. चला आतमध्ये एंट्री करू.
मिलिंद सर सोबत उभे आहेत. पाऊस पण थोडा उघडला आहे. आतमध्ये एंट्री करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे ठिकाण आहे. हा पहिला स्पॉट आहे आपला जव्हारमधला, जो की आपण एक्सप्लोअर करणार आहोत. इथला आपण शूट करू. वेळ पण खूप झाला. आपल्याला रिटर्न नाशिकला पण जायचं आहे. बराच वेळ होईल जायला. जवळपास 80 किलोमीटर आपण आलेलो आहोत. समोर बघू शकता तुम्ही भगवा, जबरदस्त स्पॉट आहे. मागे व्हॅली बघा ना मिलिंद सर, धुकं व्हॅली, फॉग किती आहे आतमध्ये, जबरदस्त. पालघरला खूपदा गेलेलो आहे मी, पण कसं आहे माहिती आहे का, फॅमिली सोबत असल्यामुळे जायची घाई, कुठे थांबायचं नाही. काय हरकत नाही, जेव्हा योग येतो तेव्हा बघणं होतं. सुंदर असं एंट्री गेट आहे. सुंदर, अतिशय सुंदर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथं माहिती दिली आहे. सुरतेवर स्वारीसाठी जाताना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वर मार्गे पौष शुद्ध द्वितीय 31 डिसेंबर 1664 रोजी जव्हारची सगळी माहिती दिलेली आहे. सुंदर, अतिशय सुंदर. मित्रांनो, या ठिकाणचा एक तुम्हाला 360 व्ह्यू देतो. खरं एकदा तरी या स्पॉटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. मी तर असं म्हणेल. बघा ना किती सुंदर आहे. वा, क्या बात आहे. हा जव्हार मधला आपला पहिला स्पॉट कव्हर झालाय. इथून आता आपण दुसऱ्या स्पॉटवर जाणार आहोत. त्या स्पॉटला जव्हार मार्गे जर तुम्ही कुठे पालघरला वगैरे जात असाल तर या स्पॉटला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला पण आनंद येईल बघून. चला तर मग आता पुढच्या स्पॉटला निघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सनसेट पॉइंट जव्हार हा पण खूप सुंदर स्पॉट आहे. मित्रांनो, आपण जव्हार गावातच आहे. हा जो स्टॅच्यू तुम्ही समोर बघताय ते जे वाजवतायत त्याला तारपा वाद्य म्हणतात. तारपा वाद्य येते आणि ही लोक दिवाळीच्या आधी आपल्या घरावर खराटीच्या काडक्याने तांदळाच्या पिठाने पेंटिंग करतात. ते खूप शुभ मानलं जातं. त्याला आपण वारली आर्ट म्हणतो आणि ते खूप फेमस आर्ट आहे. मी स्वतःसुद्धा वारली आर्टिस्ट आहे. माझे पण चित्र बऱ्याच कंट्रीजमध्ये गेलेली आहेत. एखाद दिवशी आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवू सेपरेट माझ्या आर्टवर. माझे सगळे पिक्चर्स वगैरे दाखवेल तुम्हाला. त्याच्यावरून तुम्हाला पूर्ण आयडिया येईल वारली आर्ट म्हणजे काय. चला तर मग आता पुढच्या स्पॉटला. बघू शकता मित्रांनो, आपण एवढी मेहनत घेऊन एका स्पॉटवर निघालोय. रस्त्याची कंडिशन जव्हारपासून अजून आपण जव्हार गावातून अजून एक वेगळ्या रस्त्याला आतमध्ये आलेलो आहे. त्या स्पॉटवर जाण्यासाठी आपण जी मेहनत घेतोय. मित्रांनो, एवढी मेहनत घेऊन आपण कच्च्या रस्त्यावरून जे आतमध्ये आलेलो आहोत. समोर तुम्ही बघू शकता आपण काय बघण्यासाठी एवढं आतपर्यंत गाडीवर आलो आहोत. समोर पूर्ण ओल्ड पॅलेस आहे. कदाचित याची आतमध्ये आपल्याला शूटिंग करू देतील का नाही याची गॅरंटी नाही आहे.
मध्ये आपल्याला रिक्वेस्ट करून बघू, आतमध्ये जर आपल्याला शूटिंग करू दिली, रिक्वेस्ट केल्यानंतर पण त्यांनी नाही जर ऐकलं तर आता माझी तर खूप इच्छा आतमध्ये शूटिंग करावी, पण ऐकायला पाहिजे त्यांनी. बघूया काय म्हणतात. काम चालू आहे, एकटे जातील ते, मी परत आलेलो आहे. आतमध्ये काय आलं काम चालू आहे का? मग आता बघ ना, हे एकटे जातील, मी जाणार नाही, फक्त 5 मिनिटं फिरून येणार नाही का. चला ठीक आहे, जाऊ दे. मित्रांनो, आतमध्ये राजवाड्याचं काहीतरी काम चालू आहे मेंटेनन्सचं, त्याच्यामुळे त्यांनी नाही सांगितलं आपल्याला. खूप मेहनत घेऊन आपण इथपर्यंत आलो होतो स्पॉटवर. काय करणार, त्याला आता इलाज नाही. बोर्डावर माहिती लिहिली. हां काय व्ह्यू जबरदस्त आहे ना टाकून पाठीमागे. मग चला ना, चालू आहे कंटिन्यू. हो चालू आहे ना, कॅमेरा चालू आहे. सुंदर असा व्ह्यू आहे खालचा. राजवाड्याची मागची बाजू सुंदर, राजवाड्याची ही मागची बाजू आहे. राजवाडा आहे या बाजूला. मेनी मेनी हॅपीटन्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे तुम्हाला. छान सुंदर व्ह्यू आहे एकदम. निसर्गाच्या सानिध्यात दादा वाढदिवस साजरा करताय. चला आता इथून निघूया. राजवाड्याच्या इथून आपण परत निघतोय. आपल्याला इथं काही मंडळी भेटले होते. दादा ते सफाळ्यावरून आलेले आहेत, त्यांचा आज वाढदिवस होता, तर त्यांनाही बाय करू आणि आपण इथून निघू. चला दादा, तुम्हाला परत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निघतो आम्ही. चलो बाय. या कधी नाशिकला आले. चलो चलो बाय. आता आपले जवळपास सगळे स्पॉट कव्हर झालेले. कुठला स्पष्ट दिसतो आपल्याला. हो का? म्हणजे वर 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 जायचं ठिकाण आहे का कुठे? हो, ते पण वरतीच आहे. अच्छा, इथून मिलिंद सर सांगताय का दुसऱ्या स्पॉटवर जायचं. तिथून हा राजवाडा एकदम क्लिअर दिसतो वरतून. 5-10 मिनिटाचा रस्ता आहे. हा पॅलेस आहे. वरून आपण जो पॅलेस बघितला त्या पॅलेस म्हणून आता बाहेर निघालोय. एक हनुमान पॉइंट आहे, तिथं वर जाणार आहोत. तर त्या टर्निंगवर आपण थांबलोय. समोर तो एक स्टॅच्यू बघू शकता तुम्ही. श्रीमंत राजासाहेब यशवंतराव यांचा तो राजवाडा होता. हा त्यांचा पुतळा आहे. आणि इकडं जर राईटला आपण बघितलं तर तो हनुमान पॉइंट पर्यटन स्थळाकडे जायला रस्ता आहे. तर चला तर मग आपण हनुमान मंदिर स्पॉटवर आलेलो आहे. आणि समोरचा व्ह्यू एकच नंबर आहे. इथून तो पॅलेस दिसतो. तो व्ह्यू खास बघायला आपण इथपर्यंत आलेलो आहे. लव जव्हार, आय लव जव्हार. क्या बात आहे. समोर तिकडे पॅलेस मी झूम करून दाखवतो. हा दिसला का? आपण मागाशी त्या स्पॉटला होतो पॅलेसच्या. आता तिथून वरती आलेलो आहे. काट्यामावरचं मंदिर आहे. तिथे एक व्ह्यू पॉईंट आहे. त्या व्ह्यू पॉईंटवर आपण उभं आहे. आणि हा आपला इथला जवळचा लास्ट पॉईंट आहे. आणि हे पण आपल्याला मिलिंद सरांमुळे शक्य झालं, कारण की मला तर एवढी आयडिया नव्हती स्पॉट्सबद्दल. पालघरला खूप वेळा गेलो आहे, पण असं कधी डोक्यात नाही आलं की इथं एवढ्या सगळ्या गोष्टी असतील. तर आज पुन्हा एकदा मिलिंद सरांचे आभार. त्यांच्यामुळे आपल्याला खूप खूप छान छान स्पॉट बघायला मिळाले. तलासरीवरून पालघर जवळचं. कसे आले? बाईकवर? हो, बाईकवर आले. 2 जण 4 जण. तुम्ही कसे आले? आम्ही इथे
तिथंच आहे का? अच्छा, हे कर ना ते काय नाव चॅनल आपला? कल्पेश नाशिककर कल्पेश. नाशिककर कल्पेश टाक युट्यूबला. हे काय व्हिडिओ चालू आहे आणि चालू आहे हा याचा का ना हा मस्त फोटो व्हिडिओ काढतो. का रे मित्रा, काय नाव तुझं? श्रेयस. काय करतो? हॉटेल मॅनेजमेंट करणार आहे. तुला अरे वा, क्या बात आहे. लालू आपल्याला इथं खूप सारे मित्र भेटले. तालासरीहून काही आले, काही इथले. आपल्या ब्लॉगचा एंड आपण या सुंदर अशा ठिकाणी करत आहोत, कारण की नाशिक 80 किलोमीटर आपल्याला इथून जायचं आहे. तर जाता आता पाऊस वगैरे लागणार आहे, त्याच्यामुळे मी परत व्हिडिओ काढणार नाही, कॅमेरा काढणार नाही वर. त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया अशा परत एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.